लाल फूल दुर्वाशमी मी तुला प्रिय व्हावे, लाल फूल दुर्वाशमी मी तुला प्रिय व्हावे, अष्टगंध सिंदूर बनुनी तुला विलेपावे, अष्टगंध सिंदूर बनुनी तुला विलेपावे, उभा जन्म झिजू दे माझा, उभा जन्म झिजू दे माझा चंदना परी, उभा जन्म झिजू दे माझा चंदना परी, सगुण रूप दावी देवा, सगुण कलेनं मला काय दिलं हे शोधायचं म्हटलं तर शोधता येणार नाही इतकं दिलं. कलेकरता मी काय दिलं हे शोधायचं म्हटलं तर इथून श्री गणेशा करावा लागेल. एकदा तरी कोणत्याही शुभ कार्यात प्रथम वंदन करतो ते गणेशा. 14 विद्या आणि 46 कलेंचा अधिपती गणपती. एकूणच आपली जी ही कला गणेशाची ज्यांनी स्वच्छंदी पणे आयुष्यभर जपली आणि हे गणेशाचं सुंदर असं कलेक्शन ज्यांनी केलेलं आहे ते दिलीप वैती यांच्याशी आज आपण दिलखुलास गप्पा करून गणेशाच्या ह्या मूर्तींची कलेचं श्री गणेशा कसा झाला हे आपण ऐकूयात. नमस्कार, मी योगेश कोळी आणि आपण पाहतात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुणजन पालक, प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना. ठाणे शहरातील राबोडी कोळीवाडा येथे वास्तव्यात असलेले दिलीप वैती यांनी जे स्कूल ऑफ आर्टमधून कलेचे शिक्षण पूर्ण करून 35 वर्ष शेकडो गणेश मूर्तींचा संग्रह करता करता कलेचा अधिपती गणपतीचा आशीर्वाद लाभणाऱ्या दिलीप वैतींना श्री गणेशा प्रसन्न झाला. ऐकूयात त्यांची यशोगाथा. विघ्न विनाशक गुणजन पालक, आपल्या गणेश कलेची गेले तब्बल 35 वर्ष ज्यांनी साधना जोपासली हे गणेश मूर्ती कलेचे किमयागार म्हणावे लागतील दिलीप वैती यांच्याशी आज आपण दिलखुलास गप्पा करणार आहोत. दिलीप वैती सर, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. आणि ही कलेची साधना सुरू करत असताना ह्या कलेचा नेमका श्री गणेशा कसा काय झाला? जवळपास घरी जे गणपती बाप्पाचे आगमन होते ते जवळपास 125 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर असं म्हणायला हवं की लहानपणापासूनच गणपती बाप्पाचं जे दर्शन घडतंय ते कुठेतरी त्याचे संस्कार किंवा त्याचा एक इम्पॅक्ट म्हणतो तो झाला असावा. लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे चित्रकलेच्या वहीमध्ये गणपती बाप्पा काढायचो. पण खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली असं म्हणायला हवं तर ते 1989-90 साली चालू झाली. ज्या वेळेला मी शालेय शिक्षण संपवून जे स्कूल ऑफ आर्टला ऍडमिशन घेतलं आणि गणपती बाप्पा ही कलेची देवता आहे. तर 64 कलेचा अधिपती जो गणपती, तर तिथून त्या खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कारण कॉलेजचं आयुष्य चालू असताना जवळपास मी 5 ते 7 वर्ष गणपतीचं डेकोरेशन मध्ये म्हणजे थर्माकोलचे डेकोरेशन वगैरे करायचो त्यावेळेला. तर एक 10 वर्ष तरी मी संपूर्णपणे काम केलं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते करायचो. त्यानंतर मग ते
कमी होऊन नंतर मग इंटेरियर, वेगवेगळ्या डिझायनिंग, कमर्शियलचा स्टुडंट असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स करायला मिळाल्या आयुष्यामध्ये. आणि पूर्वीपासून वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करण्याची एक आवड होती. त्यामुळे सर्वच मीडियममध्ये मी काम केलेलं आहे. जसं स्कल्पटिंग आहे, चांदीचं काम आहे किंवा इंटेरियर प्रकार आहे. सध्या मी सर्व गोष्टी बाजूला ठेवून मंदिरांच्या डिझाईन्स म्हणजे मंदिरांच्या आतले जे गाभाऱ्यामध्ये जे नक्षीकाम चालतं ते किंवा ऍक्च्युअल जे मंदिर आपण खालून पूर्णपणे त्याचं कन्स्ट्रक्शन करतो, सध्या मी ह्याच्यावरती लक्ष केंद्रित केलंय आणि मी ती कामं करतो. साधारणतः हे जे मी कलेक्शन आता पाहिलेलं आहे, हम्म. खूप अप्रतिम कलेक्शन तुम्ही केलेलं आहे. किती साधारणतः ह्या गणेश मूर्ती असतील? जवळपास 950 ते 1000 गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत. अच्छा. आणि ते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आहेत. म्हणजे जसं थोडक्यात म्हणायचं गेलं तर मातीपासून अगदी सोन्यापर्यंत आहे सोन्यापर्यंत आहे. आणि वेगवेगळ्या देशांमधील आहेत. त्यातले खूप काही गोष्टी किंवा काही गणपतींच्या मूर्ती काही अद्भुत आहेत. अच्छा. तर बोलताना काही गोष्टी येतीलच नंतर त्या. मी सर आता म्हणाला की अद्भुत गोष्टी आहेत. मग हे सगळं कलेक्शन गणेशाचं करताना ते असा परमात्माचा देवी अनुभव तुम्हाला आलाय का? गणपतीचं काम करताना सर्वप्रथम जे मला वाचनात आलं, गणपती बाप्पा हा पंचमहाभूत गणेश आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो का निसर्गाच्या वेगवेगळ्या माध्यमात म्हणा किंवा वेगवेगळ्या रूपांमध्ये गणपती बघायला म्हणतो. म्हणजे अगदी ओंकारापासून जो सुरुवात झाली, अगदी आपल्याला कधीतरी आंब्यामध्ये गणपती बाप्पा दिसतो, कधी कुठल्या तरी दगडाच्या ह्याच्यामध्ये दिसतो, कधी आपल्याला कुठल्या मिरचीमध्ये दिसतो. तर त्याचं हे जे काही सहज आणि सोप्या पद्धतीने जे रूप आहे ते एकाच परमेश्वराचं आहे. त्यामुळे तो एक कुठेतरी वाचनामध्ये ज्या वेळेला पंचमहाभूतांचं ज्या वेळेला तुम्ही पाठी बघतच असाल, ते पंचमहाभूतांचे जे सिम्बॉल आहे त्यातून गणपती साकार होतो आणि कुठेतरी एक प्रकारची ती जिज्ञासा चालू झाली की जर गणेशाचं रूप एवढं सोप्या पद्धतीने जर निसर्ग रूपात असेल तर मग आपल्याला ते शोध घ्यायला हवा. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की मी गणपती बाप्पाला शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून नंतर जी काही संकल्पना आल्या त्या आपण थोडक्यात बोलूच या त्याच्यावरती. कारण गणपती बाप्पाचं काम करताना विश्वविनायक या संस्थेची निर्मिती झाली आणि एक फार सुंदर पद्धतीने एक संकल्पना साकारली गेली विश्वविनायकाची. आणि त्याच संकल्पनेच्या माध्यमातून नंतर पुढे जे काही घडत गेलं कामाच्या बाबतीमध्ये किंवा गणपतीच्या बाबतीमध्ये ते सलग काहीतरी होत गेलं आणि आत्ताची जी काही एक वेगळी संकल्पना आहे ती राबवली जाते आहे. गेल्या 7 वर्ष झाले, त्याबद्दल पण मी बोलेनच. सर तुम्ही म्हटलात की देवी अनुभव वगैरे आहे, तर तुम्ही कोणता तरी संकल्प केलेला, त्या संकल्पालाच 7 वर्ष पूर्ण झालेले. कोणता संकल्प होता तो? थोडक्यात म्हणजे आपण जसं सकाळी उठल्यानंतर व्हॉट्सअपवरती गुड मॉर्निंग वगैरे आपल्याला आलेले जे मेसेजेस असतात ते आपण पुढे सरकवत असतो. तर एक आर्टिस्ट असल्यामुळे मला कुठेतरी नेहमी असं वाटायचं की हे आपण आलेले आपण पुढे फॉरवर्ड करतोय, आपण आर्टिस्ट म्हणून काय करतोय. कुठेतरी तिथून त्या संकल्पनेला सुरुवात झाली. सो प्रथम जे गणपतीने स्केचेस वगैरे करत होतो तर त्या स्केचेसच्या माध्यमातून मी पहिला गुड मॉर्निंग म्हणून एक ऑन केलं. मला आजही चांगलं आठवतंय 2018ला 18 एप्रिल 2019ला मी ते संकल्पनेला सुरुवात झाली. ते आजतागायत चालू आहे आणि त्याचं श्रेय मला वाटतं ते गणपती बाप्पाला देतो. कारण अखंड अविरत त्याने माझ्याकडनं ते जे काही काम करून घेतले किंवा जे काही त्याची रूपं करून घेतले, तर आज मला हे सांगायला खूप आवडतं का ते जगभरात पोचत आहेत. आणि मॉर्निंग मोरया कधीही जर कोणाच्या समोर जर गणपती बाप्पाच्या खाली लिहिलेलं आलं तर ते ह्या वास्तवातून हा. आणि त्या संकल्पनेतून फक्त एकच स्वार्थ साधायचा होता, तो म्हणजे की त्या बाप्पाचं रूप बघितल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. तर ते जे घडवताना मला जो आनंद मिळत होता तो आनंद देण्याचा फक्त मी प्रयत्न केला आणि परमेश्वराची कृपा होती की ते अजूनपर्यंत चालू आहे. त्यातून एक मला अजून महत्वाचं सांगावंसं वाटतंय की ही संकल्पना ज्या वेळेला चालू झाली तेव्हा जवळपास एक 6 महिने किंवा 1 वर्षानंतर या संकल्पनेला कवी कवयित्री ची साथ लाभली
आणि आता काय जवळपास 8 ते 10 कवी-कवयित्री सलगपणे जे सकाळी चित्र रेखाटलं जातं त्याच्यावरती कविता करतायत आणि माझ्याकडे आतापर्यंत 21,000 कवितांचा संग्रह आहे. वा, सुंदर. तर हे श्रेय तर सगळ्या कवी-कवयित्र्यांना मला द्यावंसं वाटतंय. कारण एक प्रकारचा तो एक मला असं म्हणायचं आहे की शब्दचित्र यज्ञ चालू आहे आणि नक्कीच. सर्वजण त्याच्यासोबत म्हणजे चाललेले आहेत. तुम्ही व्हॉट्सअपवर गणपती पाठवता आणि कवयित्री तुम्हाला खाली कविता करून पाठवल्या जातात आणि त्याचा तब्बल 21,000 काव्य संग्रह हो. तयार झालेला आहे. ह्या संकल्पनेला जवळपास 7 वर्ष आता ह्या एप्रिलला पूर्ण झाली आणि अजूनही ते चालू आहे. क्या बात आहे, क्या बात. सर, हे सगळं कलेक्शन तुम्ही केलेलं आहे, मग हे लोकांना बघण्यासाठी काय तुमचं असं अवश्य प्रयोजन आहे का? अवश्य म्हणजे जे काही तुम्ही आता कॅमेऱ्यामध्ये पाहता आहात, हम्म. हे जरी खाजगी असलं तरी पण हे काही म्हणजे माझं वैयक्तिक किंवा आपण मालकी हक्क नक्की. असलेला नाही, कारण परमेश्वराचं रूप कधी मालकी हक्काचं मागची नसतं. आलं. आणि हे सुद्धा साकारताना डोक्यामध्ये हेच होतं की आजच्या परिस्थितीमध्ये खूप काही लोक असं विचारांनी ग्रासलेले आहेत. असलेले आहे. प्रत्येक व्यक्तीला कुठल्या आणि कुठल्या तरी विचारांमध्ये असा घडलेला आहे. सो इथे आल्यानंतर त्याने त्या परमेश्वराच्या सोबत परमेश्वराच्या बसावं सोबत बसावं, आणि बोलावं. त्याचा तो आनंद घ्यावा, त्याच्या असलेल्या काही समस्या त्याने त्या परमेश्वराशी बोलाव्या आणि छान सुंदर त्याने अनुभव घेऊन इकडून आनंदाने इकडनं निघावं, एवढीच एक त्याच्या पाठीमागची भावना आहे. या गणेश मूर्ती पाहताना मात्र गणेश मूर्तीतनं मोह काय आवरणार नाहीये आणि मग ह्या काही अशा एखाद्याला गणेश मूर्ती आवडली ती विक्रीसाठी उपलब्ध आहे किंवा कमर्शियल तरी जास्त होता नाही आलं मला आणि आतापर्यंत जे काही मी संग्रहही नाही म्हणत, कारण त्याला गणपतीचं घर म्हणून संबोधलं जातं. नक्कीच नक्कीच ते गणपतीचं घरच आहे. विक्रीचा कधी मोह पडला नाही मला, कारण मी पुन्हा तेच सांगतोय की प्रत्येकाने यावा आणि त्याचा आनंद घ्यावा. एक इच्छा नक्की आहे की आयुष्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये बाप्पाने अजून काहीतरी छान करून घ्यावं का जिथे त्याचं स्वतःचं रूप ते साकारायला मिळावं आणि ते सर्वसामान्यांसाठी अगदी तिथे येऊन आनंदाने तो त्यांचा आनंद घेता यावा त्यांना त्या रूपाचा वगैरे. ही पुढची संकल्पना आहे. त्यासाठी त्या परमेश्वराची मदतीशिवाय काही होऊ शकत नाही. आपण काही दिवसांपूर्वी या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये एक लाकडी घर केलेलं आपण पाहिलेलं आहे. हो. त्यानंतर काही दिवसातच आपण पुस्तकांचं घर पाहिलेलं आहे. हो. आणि हे आज आपण पाहतोय ते खरंच गणपतीचं घर म्हणावं लागेल. तिथे अनेक मूर्ती, अनेक रूपं साकारलेली आहेत. कलेच्या पलीकडचे जर दिलीप मेहती पाहायचे झाले तर कसे पाहता येतील? एका एका शब्दामध्ये जर मला उत्तर द्यायचं असेल तर मी म्हणेन कलेशिवाय दिलीप मेहती नाही. नाही. नक्की नक्की. कारण म्युझिक, वाचन, त्यानंतर आर्ट जसं चित्रकला आहे सगळ्या प्रकारच्या, ह्याच्या व्यतिरिक्त कधी गेलोच नाहीये. आणि सेकंडरी म्हणायचं तर प्रत्येकाचा जगण्याचा एक ध्यास असतो आणि मला गणपतीशिवाय कधी काही सुचलंच नाही. त्यामुळे जो काही प्रवास तो चालू आहे किंवा जो काही होणार आहे तो त्याच्याशिवाय अशक्यच आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्या वेगवेगळ्या अनुभूती आहेत, कारण ह्या घरात मी लहानाचा मोठा झालोय. इनफॅक्ट मी म्हणेन त्याच्या घरामध्ये मी वाढलोय आणि त्याच्या संमतीशिवाय मी राहू पण शकलो नसतो. सेकंडरी मला सांगावं असं वाटतं की ही जी काही रूपं आहेत ही प्रत्येक त्या कलाकाराचा आत्मा आहे, जो त्याने दैवी रूपामध्ये साकारलेला आहे. कारण कुठलाही आर्टिस्ट किंवा कोणताही कलाकार त्याला ज्या वेळेला ते अनुभवतो तो त्यातूनच तो चित्र किंवा एखादं मूर्ती घडवतो. आणि मला असं प्रांजळपणे सांगावं असं वाटतं की ते जे काही सुंदरपणे साकारलेले त्यांचे जे काही आत्म्याने केलेलं जे काही घडवलेलं जे रूप आहे ना, ते मी फक्त इथे साकारण्याचं काम केलं आणि सांभाळण्याचं काम करतोय. त्या सगळ्या कलेचं श्रेय कोणाला द्या? मी बाप्पालाच देईन. अर्थातच. कारण त्या शक्तीशिवाय हे शक्यच नव्हतं. कारण ही वास्तू फक्त गणपतीच्या मूर्ती आहेत असं नाही मी म्हणणार, कारण खूप सारे अनुभव आहेत. खूप वेळ जाईल ते मला बोलायला गेल्यानंतर.
फक्त एवढंच सांगेन की त्यांची रूपं आणि त्यांचं ज्या वेळेला ही बैठक घडत होती इथे, त्याच वेळेला मला वेगवेगळ्या सुंदर सुंदर मंदिरांची आणि वेगवेगळ्या देवतांची कामं करायला मिळाली. ते मी पुढे हेही सांगेनच आहे. विशेषच आहे. आणि या वास्तूमध्ये ज्या वास्तू तुम्ही पाहताय त्या त्या वास्तूमध्ये अशा वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आणि घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे चांदीचं काम असेल किंवा अजून काही काम असतील, त्या वस्तू प्रथम इथे आलेल्या त्या- आहेत आणि इथून मग त्या तिकडे गेलेल्या आहेत त्याची स्थापना होण्यासाठी. त्याविषयी आपण आता बोलणारच आहोत की साईबाबा जे शिर्डीचे साईबाबा आहे, त्या साईबाबांचं जे पूर्वीचं चांदीचं आसन होतं, ते अर्थातच दिलीप वैती सरांच्या कलाकुसरीने झालेले, त्याबद्दल कसं काय सांगाल तुम्ही? कशी सुरुवात झाली आणि कसं आलं मग ते काम? सर्वप्रथम म्हणजे मी वाघाडकर ज्वेलर्स जे आहेत त्यांना मी ह्याचं श्रेय देतो, कारण त्यांनी ज्या विश्वासाने हे सोपवलं, मला सांगितलं होतं. कारण त्यावेळेला मी फार लहान होतो, एक 27 वर्षाचं काय वय होतं आणि काय फार काही असं डिझायनिंग याच्यामध्ये काही कामं केली नव्हती. पण त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं की तू कर म्हणून. आणि जेव्हा ते सिलेक्शन झालं त्यावेळेला तो आनंदाला पारावर उरला नव्हता, कारण आज जगामधलं 2 नंबरच्या 2 नंबरचं देवस्थान देवस्थानाचं शिर्डी शिर्डी आहे. देवस्थान आहे. आणि तो जो काही अनुभव होता तो मला शब्दात सांगणं फार कठीण आहे, कारण जे डिझाईन झालेलं आहे ते चांदीत बनल्यानंतर जेव्हा ते बाबांच्या आजही याच्यावरती डोळ्यासमोर बसतात येतं. आणि आणि जेव्हा बाबा असं नसतं त्या याच्यावर झालेले आहेत आणि ते याची डोळ्या बघायला मिळावं, म्हणजे मला हे सांगायला प्रकर्षणाने आवडेल की बाबांच्या बाजूला मी तिथे उभा होतो आणि ते सिंहासन लागत होतं आणि तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. म्हणजे आयुष्यामध्ये मी तो क्षण कधीच विसरू शकत नाही. कारण असं म्हणतात ना की आपण परमेश्वराकडे काहीतरी काहीतरी मागावं मागावं आणि त्याने ते एवढ्या मोठ्या प्रमाणात द्यावं. खरं गोष्ट म्हणजे तुम्ही देवाजवळ एक डोळा मागितला, पण हा, देवाने आणि तुम्हाला 10 दोन- डोळे दिले असं 10 म्हणायला डोळे हरकत दिले नाही. असं अगदी म्हटलं तर अगदी ते वावगं ठरणार अगदी नाही. खरं. आणि खरंच फार आपण म्हणू की नशीबवान आहेत की शिर्डी चे बाबा जे आपण साईबाबा म्हणतो, त्या साईबाबांचं जे मागचं सिंहासनाचं जे चांदीचं आसन होतं, ते दिलीप वैतींनी बनवलंय. खरंच मी तुम्हाला भाग्यवान म्हणेन. तर धन्यवाद. अजून मग त्यानंतर कोणती अशी काम? बाबांच्या कामाबद्दल मला अजून सांगावं असं वाटेल, कारण ते जे काही त्या भावना होत्या करताना त्या फार वेगळ्या होत्या आणि जवळपास त्यानंतर पुन्हा 22 वर्षानंतर पुन्हा बाबांचंच काम करण्याचा योग आला. अं, चंद्राबाई बोरकर म्हणून एक ज्या व्यक्तिमत्व होत्या, त्यांना बाबा बहीण मानायचे आणि त्या विलेपार्लेला राहतात. त्यांचं आता म्हणजे त्यांचं कुटुंब तिथे राहतं आणि बाबा त्यांना बहीण मानायचे आणि बाबांनी त्यांना एक जे पेंटिंग दिलेलं आहे भेट म्हणून, ते पेंटिंग शामराव जयकरांनी बनवलेलं आहे 120 वर्षापूर्वी. म्हणजे असं म्हटलं जातं की बाबा समोर बसलेले असताना ते पेंटिंग केलं गेलेलं आहे. आणि माझं भाग्य समजतो मी की त्या पेंटिंगला पुन्हा ते आपण ज्याला रिटचिंग म्हणतो ना, Retouching. थोडंसं 120 वर्षानंतर त्या पेंटिंगला थोडंसं कुठे कुठे काहीतरी टच करायचं असतं नंतर. त्याचं भाग्य लाभलं आणि ते माझं सेकंड काम बाबांसाठी केलेलं आहे की जगामधलं ते एवढं सुंदर पेंटिंगला पुन्हा 120 वर्षाने 120 ते याच वर्षानंतर वास्तूत मला करायला मिळालं. आणि आता गेल्याच महिन्यामध्ये बाबांच्या चर्मपादुका म्हणतो ज्या बाबांनी घातलेल्या आहेत, त्यांचं आगमन झालं होतं इथे. अच्छा. त्यामुळे बाबांबद्दल असं काय म्हणतात मी, म्हणजे मी बोललं म्हणजे मी अगदी असं माझं फार भाग्य समजतो मी की मला हे काम करायला मिळालं माझ्या नक्कीच, आयुष्यामध्ये. नक्कीच. त्यानंतर बाप्पाची कामं झाली, त्यानंतर बऱ्याच देवदेवतांची कामं झाली. त्यातल्या मला सांगायला आवडेल की गिरनारच्या दत्तगुरूंच्या जवळचं म्हणजे जे पादुका आहेत त्यांच्या जवळची कलाकुसर किंवा त्यांचा कळस किंवा ती धुनी आहे त्याच्या आतमध्ये जे काही सिंहासन आहे हे करण्याची सेवा लाभली. खूप वर्षापूर्वी नृसिंहवाडीच्या इथे जे पदवस्त्र असतं पदवस्त्र. गुरूंचं, ते इथे आलं होतं. ते 3-4 दिवस इथे त्याचं वास्तव्य होतं, त्याच्यावर डिझायनिंग करायचा तो योग जुळून आला होता. बऱ्याच प्रकारचे आहेत. सावंतवाडीला टेंबे स्वामींचं पादुका मंदिर आहे त्या साईडला. म्हणजे
तिथे एकमुखी दत्त मंदिर खूप मोठं आहे तिकडे. तर त्या मंदिरासाठी डिझायनिंग करण्याचा योग लागून आला. असे बरेच योग जुळून आले. म्हणजे असं आता विचार करायला गेलो तर असं आणि खूप काही आहे. मलाही देखील आनंद आहे की आताच मी ज्या विटावा कोळीवाड्यात राहतो त्या कोंकाई देवीच्या गावदेवीची जत्रा आता नुकतीच झाली आणि त्या मंदिरातलं जे देवारा आहे, चांदीचा देवारा आहे, हा हो. दिलीप वैतींच्या कलाकुसरीने घडलेला आहे. त्यामुळे तोही देखील आनंद आहे. तुम्ही विटावा कोळीवाडा तुमची संपूर्ण नागरिक संघटना आणि चॅरिटेबल तुमची जी काही ती संस्था आहे, संस्था आहे. मंदिराचं मंडळ जे आहे, त्यांचा मी खूप आभारी आहे. कारण त्यांनी 20 वर्षापूर्वी पण मला तेवढ्याच श्रद्धेने आणि विश्वासाने मला ते काम सोपवलं होतं. आणि जवळपास 18-19 वर्ष झाल्यानंतर पूर्ण ते सगळं कामाला पुन्हा एकदा नव्याने ती कलाकुसर करण्याचा पुन्हा त्यांनी मला तो विश्वास दाखवला. त्याबद्दल मी खरंच आभारी आहे त्यांचा. नेत्रदीपक सगळ्या ह्या कलाकुसरी दिलीप वैतींनी केलेल्या आहेत. सर हे सगळं कलेक्शन तुम्ही जे 21,000 गणपतीचं केलेलं आहे, ह्याच्यातली एखादी अशी कोणती मूर्ती आहे जी तुम्हाला अतिप्रिय आहे? असं अतिप्रिय असं नाही म्हणता येणार, बट अशा बऱ्याच काही मूर्ती आहेत का ज्यांच्या पाठीमागे एक वेगवेगळ्या आपण ज्याला म्हणतो एक अनुभूती आहेत. पण मला प्रकर्षाने सांगावंसं एक 2-3 मुद्दे पटकन सांगतो मी. की गणपती बाप्पा ज्या वेळेला गणपती बाप्पाचे सप्टेंबरला आगमन होतं आणि त्याचं 1.5 दिवस किंवा 5 दिवस किंवा 10 दिवसानंतर विसर्जन होतं. पण इथे 1-2 मूर्ती अशा आहेत की त्यांनी विसर्जन न करता त्या येऊन इथे विराजमान झाल्या आहेत. तर हे लोकांना ऐकायला पण अद्भुत वाटतं. कारण अगदी नदीवर जाऊन पुन्हा ती मूर्ती येणं आणि इथे इथे येऊन विराजमान. विराजमान होणं अशक्य गोष्ट आहे. त्यातल्या त्यात मला एक मूर्तीबद्दल सांगायला आवडेल, जी सर्वात प्रथम जे काही घडलं म्हणजे आपण परमेश्वराकडे मागावं आणि ती गोष्ट आपली पूर्ण व्हावी. तर एक मूर्तीचा मला संग्रहात यावी असं जे वाटत होतं, त्याकरता मी अहमदाबादला गेलो होतो ती घडवण्याकरता. आणि मी त्या कलाकाराला सांगितलं होतं की मला ती 2 फुटाची आणि ब्राऊन स्टोन आहे, म्हणजे ब्राऊन रंगाचा कोणताही स्टोन असेल चालेल. तर त्यांच्याकडे ते मीडियम नसल्यामुळे त्यांनी सांगितलं का ते मला घडवून आणा आणि मग मी तुम्हाला ते बनवून देतो. तर तो काही आमचं जुळून आलं नाही. तर मी अगदी व्यथित मनाने पुन्हा घरी आलो आणि विचार करायला लागलो का मला जी हवी ती मूर्ती मिळत नाही. एक 5-6 महिने गेले असतील आणि कालाघोडा फेस्टिवलला मी सहज ते बघायला गेलो होतो. त्यावेळेला मला हवी तीच मूर्ती अच्छा. 2 फुटाची ब्राऊन स्टोन मध्ये माझ्या समोर उभी होती. आणि मला सर्वात प्रथम हे सांगायला आवडेल की त्या दिवशी मागे गणपतीचा पहिला दिवस. क्या बात आहे. कोण गणेशाची याला कृपा. योग म्हणेल, कोण गणेशाची दैवी कृपा योग ही. म्हणेल. त्यानंतर मग अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या की मी मागावं त्याच्याकडे आणि त्याने यावं इथे या पद्धतीने. तर ह्यालाच धरून एक प्रश्न करतोय की सध्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि शाडूची मूर्ती हा वादविवाद चालू आहे आणि गणपती विसर्जनानंतर बऱ्याच मूर्तींचं विसर्जन होताना विटंबना केली जाते. तुमच्या भावना यामधल्या काय आहेत? कसं आहे ना, परमेश्वराचं जे रूप आहे ना, हे आपल्याला मनाला प्रसन्नता, पवित्रता देण्याकरता आलेलं आहे. माझी ही कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला की ज्या सद्भावनेने किंवा ज्या प्रेमाने आपण जेव्हा ती मूर्ती आणतो, तिला सांभाळतो, पण ज्या नंतर त्याचं विसर्जन केलं जातं, कारण विसर्जन झाल्यानंतर आपली जबाबदारी संपत नाही. त्यामुळे त्याचं विटंबना व्हावी नाही किंवा त्याचं अतिशय सुंदरपणे ते विसर्जित व्हावं असं प्रत्येकाने जर आपल्या मनामध्ये ठरवलं तर तसं काही गोष्टी होणार नाहीत असं मला वाटतं. आणि राहिली गोष्ट, बऱ्याच जणांचे प्रश्न असतात मला की मातीमध्ये असावी किंवा काय, तर असं काही प्रत्येकाच्या भावना आहेत त्याच्या पाठीमागे. आणि शेवटी थोडंफार कमर्शियल पण विचार केला जातो, कारण मातीची मूर्ती फार थोडीशी प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा महाग बनते किंवा काही टेक्निकल गोष्टी आहेत कलाकारांसाठी. तर त्या संदर्भामध्ये एक वेगळाच विषय येतो. फक्त मला एवढंच वाटतं की आपली भावना फार शुद्ध असावी आणि त्याच्यामुळे कुठे निसर्गाचा ऱ्हास नाही व्हावा यासाठी प्रयत्नशील असावं. त्यामुळे मला नेहमी असं सगळ्या कलाकारांना पण सांगावंसं वाटतं आणि
अगदी गणेश भक्तांना पण की ज्या आपण आनंदाने आणतो मूर्ती, सजवतो, तिला आपण 5 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा एवढा आनंदाने आनंदोत्सव साजरा करतो. त्याचं विसर्जनही तेवढ्याच परंपरेनुसार छान व्हावं. एका कलावंतानं जे आपल्याला त्यांच्या श्रद्धेपोटी जे सांगितलेला जो सल्ला आहे तो सगळे गणेश भक्त पाळतील अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. गणेश मूर्ती आणि विविध कलेंचं जे आपण ज्यांना दिली पैतीना किमियागार म्हणू शकतो, अनेक कलेची साधना त्यांनी तब्बल 35 वर्ष सांभाळली आणि एकरूप त्यानं हा स्वच्छंदी छंद त्यांची कला जी त्यांनी जोपासली, त्यांच्या ह्या कलेची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी हीच गणेशाचरणी प्रार्थना करतो. थांबूया इथेच. एक पाऊल तुमच्यासाठी. धन्यवाद आणि गणपती बाप्पा मोरया. मोरया. रंगमंच की या विश्वाच्या, रंगमंच की या विश्वाच्या, ताल घुमुदे भिगुदे प्राण. रंगमंच की या विश्वाच्या, रंगमंच की या विश्वाच्या, ताल घुमुदे भिगुदे प्राण. ताल रंगमंच की या विश्वाच्या, रंगमंच की या विश्वाच्या, ताल घुमुदे भिगुदे प्राण. ताल रंगमंच की या विश्वाच्या, रंगमंच की या विश्वाच्या, ताल घुमुदे